विदिशाला भेलशाला गेल्यावरती पहिल्यांदा बातमी आली की ती बातमी त्रुटीत होती, ती डायरेक्ट बातमी नव्हती, कारण त्या डाका मारल्या जात होत्या. डाकेतली बातमी ती अशी होती की 2 मोती गलत 10-20 अशरफेत फरखात खुर्दा को रुपया को गणत नाही. हे 2 मोती विश्वासराव आणि सदाशिवराव भाऊ 10-20 अशरफेत अशरफ्या 10-20 सरदार फरखात खुर्दा रुपया को गणत नाही, म्हणजे सामान्य जे सैनिक आहेत त्यांची गणतीच नाही, इतके मारले गेले असा तो सांकेतिक मेसेज विदिशाला मिळाला, भेलशाला मिळाला. भेलच्यावरनं ग्वाल्हेरला जायला निघाले असताना तब्येत इतकी बिघडली की गोपिकाबाई आणि रघुनाथरावांनी नानासाहेबांना अडवलं की तुमची ताकद नाही चालण्याची, नको ते होऊन बसेल, त्यापेक्षा पुण्याला परत जाऊ, वैद्यांचा ते जे काय आहे ते घेऊ. नानासाहेब महिना दीड महिने तिकडे थांबलेत. नानासाहेबांनी बाबूजीराव नाईक बारामतीकर असेल किंवा इतर लोक असतील मल्हारराव होळकरवरनं आले होते, त्यांचे महाल सुरुवातीला जप्त केले होते, त्यांची मोकळी करून सगळ्यांना परत सांगितलं की जो गेलेला माळव्यातला सगळा प्रदेश आहे तो पुन्हा जिंकायचा, मी इथेच थांबलो आहे, माझ्यासमोर तो जिंकला गेला पाहिजे. चंदेरी दतिया ओरसा इथपासून हा सगळा भाग राजपुतानापर्यंत मल्हारराव आणि इतर सगळ्या लोकांनी तिथेच त्याच 61 साली रिकॅप्चर केला आहे. अब्दाली दिल्लीत आला. अब्दालीला ही बातमी कळते की मी पेशव्याचा भाऊ मारला आहे, पण 40,000ची फौज घेऊन पेशवा येतो आणि पेशव्याचा धाकटा भाऊ त्याच्या मागून अजून वेगळी निजामाची फौज घेऊन येतो. आता जर हा सुडाने पेटलेला पेशवा मायावरती चालून आला तर मी पुन्हा मायदेशी जाऊ शकणार नाही. एक तर आत्ताच माझी झाकली मूठ 1.25 लाखाची आहे, माझं एवढं नुकसान झालं तरी मी बढाई मारतो की मी जिंकलो आहे. हा चालून आला तर हा मला जिवंत सोडणार नाहीच नाही, कारण त्याचा प्राणाहून जास्त प्रिय असलेला भाऊ मारला मी. अब्दालीने दिल्लीतनं काढता पाय घेतला आणि नानासाहेब त्याचा त्याला भीती होती, कारण रघुनाथरावांनी ऑलरेडी त्याचा पेशावरपर्यंत पाठलाग केला होता आदल्या वेळेला, आणि आता भाऊ मारला गेला तर म्हटल्यावरती हा काबूलमध्ये घुसून मला मारत.